या माणसाने माझं आयुष्यच बर्बाद करून ठेवलंय. मला नीट जगू देणार नाही हा. त्यापेक्षा मरून जावं असं वाटतं मला. नाहीतर इथून कायमचं निघून जावं असं वाटतं. पण वरुणचं काय? त्याला काय सांगू आता? माझ्या सुनेच्या खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी माझ्या मुलाला अटक केली आहे. कोर्टात त्याच्या विरुद्ध केस सुरू होणार आहे. आजपर्यंत मी त्याला बेल सुद्धा मिळवून देऊ शकलो नाही. ती केस तुम्ही लढावी यासाठी मी तुम्हाला फोन केला होता. आय सी. म्हणजे ती हुंडाबळीची केस. तुमच्या सुनेचा जीव घेतलात तुम्ही. तुमचा मुलगा गेला तुरुंगात आणि त्याची केस मी घ्यावी अशी तुमची इच्छा आहे. हो, तर शक्य नाही मिस्टर गोडेकर. वकील साहेब, तुमच्या मुलाला वाचवणं आता सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तेव्हा शांतपणे विचार करा आणि मगच निर्णय घ्या. अहो अहो का बुवा उशीर झाला बुवा तुम्हाला बुवा? का बुवा? का नाही विचारलं? बोल. का नाही विचार? विचार दे. विचार विचार. ठीक आहे, नको विचारू. तू विचारलंस तरी मी तुला खरं कारण सांगणारच नाही. मी खरं कारण सांगणारच नाही की मी आज शारदाला दम देऊन आलो. शारदाला दम म्हणून खुश आहे मी आज. खुश. आय थिंक यू ओके नाव. तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता. खरंच डॉक्टर? हो, ते आता नॉर्मल आहे आणि मी रिपोर्ट सुद्धा तयार करतो. ओके, थँक्यू. थँक्यू डॉक्टर. आज भलतेच रोमॅन्टिक मूड मध्ये दिसतंय. काय झालंय तरी काय नक्की? काय विशेष नाही. तेवढी गोड, एवढी छान दिसतेस ना, म्हणून माझं प्रेम पळून आलं. काल मी खूप आनंदात होतो म्हणून प्यायलो. आनंदात का होतात? पैशाची काही सोय झाली? खरंच? हा, म्हणजे सोय नाही झाली, एक मार्ग सापडलाय. यावेळेला जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या तर आपले सगळे प्रॉब्लेम्स मिटतील. वरुण फोन का उचलत नाहीयेत? मी त्यांना भेटायला जाऊ शकले नाही म्हणून त्यांना वाईट वाटलं असणार. आपल्या प्रोजेक्टचं काम व्यवस्थित चालू आहे. फक्त काय होतंय, डे नाईट वर्क करायला लागेल असं वाटतंय. म्हणजे आता आपलं शेड्यूल एक 7-8 दिवसांनी तरी मागं पडतंय. तर मला वाटतं आपण तसं शेड्यूल लावायला पाहिजे. त्याशिवाय आपलं पुढचं काम होणार नाही सर. शार्दूल जिथे कुठे आहे तिथून मी त्याला परत आणेन लवकरच. खरं सांगू, आज पहिल्यांदा तुमच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवावा वाटत नाही. पण संयोगिता, तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही. शार्दूलला परत आणणं ही माझी जबाबदारी आहे आणि मी ती पार पाडेन ॲट एनी कॉस्ट.